हॅलो स्टुडंट्स, PS मॅथ्स हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहे लाईन चॅप्टरचा पार्ट 2. त्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे. बघा, पहिला फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे एका पॉइंट पासून, हा एक पॉइंट आहे समजा, हा एक पॉइंट आहे. या पॉइंट पासून या लाईन पर्यंत आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करा म्हटलं तर जो पॉइंट दिलाय त्या पॉइंटला कन्सिडर करा अल्फा आणि त्याचा पोझिशन वेक्टर घ्या अल्फा बार. आणि जे लाईनचं इक्वेशन असेल ते काय असेल? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा एन बार और बी बार. तुम्ही एन बार घ्या किंवा बी बार घ्या. हा लॅमडा म्हणजे तुमचा स्केलर मल्टिप्लाय असतो, तुम्ही म्यू घेतला तरी चालेल. ए बार म्हणजे काय असतो? पासिंग पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉइंट. आणि एन बार म्हणजे काय असतो? डायरेक्शन रेशो. आता अशा टाईपमध्ये दिलं, एका पॉईंट पासून एका लाईन पर्यंत तुम्हाला डिस्टन्स काढा म्हणलं की त्या डिस्टन्सला म्हणतात परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय म्हणतात? परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग ते डिस्टन्स काढायचा फॉर्म्युला काय आहे बघा. त्यासाठी ही दिलेली लाईन आपल्याला कार्टेशियन मध्ये एका वेक्टर मध्ये चेकआउट करायचं. जर कार्टेशियन मध्ये दिली असेल तर त्या लाईनचं कन्व्हर्जन वेक्टर मध्ये करून घ्यायचं आणि मग हा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे डबल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. बघा काय फॉर्म्युला? परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम पॉइंट. स्क्वेअर रूट मध्ये मॉड मॅग्नेट्यूड आहे अल्फा बार मायनस ए बारचा स्क्वेअर. अल्फा बार म्हणजे काय? ज्या पॉइंट पासून काढायचा आहे तो पॉइंट. आणि ए बार म्हणजे काय? ज्या लाईन पासून काढायचा आहे त्या लाईनचा पासिंग पॉइंटचा पोझिशन वेक्टर. प्लस मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ब्रॅकेट मध्ये अल्फा बार मायनस ए बार डॉट एन बार. एन बार म्हणजे जे लाईनचा आपण काढतो डिस्टन्स पॉइंट पासून त्या लाईनचं डायरेक्शन रेशो डिवायडेड बाय मॉड एन बार मॅग्नेट्यूड ऑफ एन बार. मॅग्नेट्यूड कसं काढतात? जो वेक्टर दिलाय त्या वेक्टरच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ऍडिशन स्क्वेअर रूट मध्ये घेतो आपण, त्याला मॅग्नेट्यूड म्हणतात. आणि त्याचा स्क्वेअर. हा कसलं डिस्टन्स काढा झालं? डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन. पुढचा पॉइंट काय बघा? डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स म्हणजे शॉर्टेस्ट त्याला म्हणतात. स्क्यू लाईन म्हणजे काय? दोन लाईन इंटरसेक्ट होण्या अगोदर मिनिमम डिस्टन्स किती असेल? दोन लाईन इंटरसेक्ट होण्याच्या अगोदर जे मिनिमम डिस्टन्स असतं त्याला म्हणायचं शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी अंतर किंवा डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स. आता ह्या दोन लाईन आहेत. मग ह्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला समजा असं दिलं असेल, आर बार इज इक्वल टू ए वन बार प्लस म्यू वन बी बार. आणि दुसरा असेल आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू टू बी बार. आता म्यू वन म्यू टू म्हणजे तुमचे स्केलर आहेत, मग ते काही असू शकतं. इथं B1 आणि इथं B2. आता दोन लाईन आहेत. ऑफकोर्स ह्या लाईनचा पासिंग पॉईंट वेगळा असणार आहे, डायरेक्शन वेगळे, म्हणून A1 आणि B1 वेगळा आला. ह्या लाईनचा पासिंग पॉईंट आणि डायरेक्शन रेशो वेगळे आहेत, त्यामुळे A2 आणि B2 काय होईल? तुमचा वेगळा येईल. त्यानंतर याचा फॉर्म्युला काय बघा? डिस्टन्स काढा, शॉर्टेस्ट डिस्टन्स. A2 बार मायनस A1 बार म्हणजे दोन लाईनचे दोन पासिंग पॉईंट आहेत त्यांची सबट्रॅक्शन. A2 बार मायनस A1 बार डॉट डायरेक्शन रेशो जे आहेत ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा त्यांचा क्रॉस प्रोडक्ट. डायरेक्शन रेशो तुम्ही एन बारनं डिनोट केले तरी चालतात, बी बारनं केले तरी चालतात. मी आता एन बार आणि N2 बारनं केले. त्यांचा क्रॉस प्रोडक्ट डिवायडेड बाय त्यांचं मॅग्नेट्यूड. ह्याला म्हणायचं शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स. नेक्स्ट, टू लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर. सपोज ही एक लाईन आणि ही एक लाईन आहे. दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर काय कंडिशन असतील? लक्षात ठेवा, दोन लाईन जर एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर त्याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असणार आहे? 0. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 म्हणजेच काय? हो का, याची व्हॅल्यू 0 घेतली, याची व्हॅल्यू आपण 0 घेतली तर हे डिवाइड तिकडे जाऊन काय होणार आहे? मल्टिप्लाय, म्हणजे ते पण 0 होईल. मग रिमेनिंग पार्ट काय राहिला? A2 बार मायनस A1 बार डॉट N1 क्रॉस N2. मग जर लाईन इंटरसेक्ट होत असतील एकमेकांना तर कधी पॉसिबल आहे? शॉर्टेस्ट किती असतं? 0. म्हणजेच फॉर्म्युला काय येईल बघा? A2 बार मायनस A1 बार डॉट N1 बार क्रॉस N2 बार इज इक्वल टू 0. ओके, तर लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत का नाही बघा म्हणलं, तुम्हाला चेकआउट करा म्हणलं तर तुम्हाला ह्याची व्हॅल्यू काढून ते किती आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. किंवा लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत तर कोणती तर व्हॅल्यू फाइंड करा म्हणलं तर हे इज इक्वल टू 0 घ्यायचं. ओके, बघा डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. आता डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन म्हणजे काय? समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ह्या दोन लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. आता मला सांगा, जर दोन लाईन एकमेकाला पॅरलल असेल तर दोघांची डायरेक्शन कशी असणार आहे? सेम. म्हणजे ऑफकोर्स दोन्ही लाईनचे डायरेक्शन रेशो सेम असतील, पण पासिंग पॉईंट कसे असतील? ही वेगळ्या पॉईंट मधून पास होते, ही वेगळ्या पॉईंट मधून पास होते. मग पासिंग पॉईंट दोघांचे वेगळे असतील. म्यू1 एन बार आणि आर बार इज इक्वल टू A2 बार प्लस म्यू2 एन बार. दोघांचे डायरेक्शन रेशो कसे असतील?
सेम, फक्त पासिंग पॉईंट तुमचा वेगळा आहे A1 आणि A2. मग पॅरलल डिस्टन्स बिटवीन द टू लाईन, ह्या दोन लाईनच्या मध्ये डिस्टन्स काय असेल तर ते कसं कॅल्क्युलेट करणार बघा. मॉडमध्ये A2 बार मायनस A1 बार, दोन पासिंग पॉईंटचा पोझिशन वेक्टर सबट्रॅक्शन डॉट डायरेक्शन रेशो दोन्ही लाईनचा कसा असणार आहे सेम. मग त्याचा युनिट वेक्टर किंवा n बार अपॉन मॉड n बार, n बार अपॉन मॉड n बार म्हणजेच n बारचा युनिट वेक्टर असतो. ओके, हे डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन. नेक्स्ट अँगल बिटवीन द टू लाईन्स. सपोज ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर त्या दोघांच्या मधला आपला अँगल काढायचा आहे. आता दोघांच्या मधला अँगल काढताना ह्या लाईनची डायरेक्शन इकडे आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा एन बार, आणि ह्या लाईनची आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा n2 बार, ही तर n1 बार. दोघांची फक्त आपल्याला डायरेक्शन पाहिजे. पासिंग पॉईंट दोघांचा सेमच असणार आहे, दोन्ही त्याच पॉईंट मधून पास होत आहेत. म्हणजे n1 बार आणि n2 बार तुमचे झाले डायरेक्शन रेशो. मग त्याच्यामधला अँगल काढा म्हणले, ह्या दोन्ही लाईन आहेत मग सेम आहेत ना, लाईन लाईन प्लेन प्लेन सेम असतील. एक लाईन एक प्लेन डिफरंट झालं, दोन्ही लाईन असतील आणि या दोघांच्या मधला अँगल विचारला तर अँगल काढायचा फॉर्म्युला काय बघा. कॉस थिटा इज इक्वल टू मॉड मध्ये n1 बार डॉट n2 बार डिवायडेड बाय मॉड मध्ये n1 बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ n2 बार. हा तुम्हाला झाला कॉस थिटा इज इक्वल टू अँगल बिटवीन द टू लाईन. आता ह्यात कसं असतं, तुम्हाला एक पुढे प्लेन चॅप्टर मध्ये कळलं, एक लाईन आणि एक प्लेन देतात आणि त्याच्यामधला अँगल काढा म्हटलं तर इथं फक्त साइन थिटा येते. दोन्ही लाईन किंवा दोन्ही प्लेन असतील तर इथं काय असेल कॉस थिटा, आणि त्या दोघांच्या डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय मॅग्निट्यूड. आता डॉट प्रोडक्ट कसं घेतात तुम्हाला माहिती आहे, हा एक वेक्टर असेल हा एक वेक्टर असेल तर याच्या आयनं ह्याच्या आयला जेला केला मल्टिप्लाय करायचं, आणि सेम वेक्टर आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के ची व्हॅल्यू किती असती 1, आणि डिफरंट वेक्टर आय डॉट जे डॉट के डॉट आय व्हॅल्यू किती असती 0. व्हॅल्यू पुट करून हे करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन फॉर्म्युल्यावरती एक एक्झाम्पल विचारतात. हे दोन फॉर्म्युले, डिस्टन्स फ्रॉम पॉईंट टू लाईन, डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स, जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर काय कंडिशन, आणि तिसरा डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन, हा डिस्टन्स अँगल बिटवीन द टू लाईन्स. ह्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला एक क्वेश्चन बोर्डला 3 मार्क्ससाठी विचारतात, आणि फर्स्ट पार्टमध्ये आपण जे बघितलं त्याच्यावरचा एक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कला विचारतात. असा हा 5 मार्कला चॅप्टर असतो. तुम्ही कोणताही बोर्डाचा प्रिव्हियस इयर चॅप्टर प्रिव्हियस पेपर घ्या, त्यामध्ये ह्या चॅप्टरचे क्वेश्चन तुम्ही बघा, तुम्हाला सॉल्व्ह होतील. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, फक्त लक्षात ठेवायचे आपण जे हे फॉर्म्युले पाठ केले ते कुठल्या फॉर्म मध्ये करतोय, वेक्टर फॉर्म मध्ये. जर त्यांनी कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं तर त्याला कन्वर्ट करून घ्या तुम्ही वेक्टर मध्ये आणि देन कॅल्क्युलेट इट. त्यासाठी कार्टेशियन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे, ते तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितले बघा. ते बघा, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. दोन लाईनच्या मधला आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स पाहिजे. पहिली लाईन काय दिली, आर बार इज इक्वल टू काय आहे बघा 4i मायनस जे, 4i मायनस जे प्लस μ1 म्हणा इथं μ1 इंटू ब्रॅकेट i प्लस 2j मायनस 3k, आणि दुसरी लाईन काय दिली आर बार इज इक्वल टू i मायनस जे प्लस 2k प्लस μ2 इंटू ब्रॅकेट काय बघा i प्लस 4j मायनस 5k. ह्या दोन लाईन तुम्हाला दिलेत, कोणत्या फॉर्म मध्ये दिलेत, वेक्टर फॉर्म मध्ये. मग आता मला ह्या दोन लाईनच्या मधलं कसलं डिस्टन्स पाहिजे, शॉर्टेस्ट डिस्टन्स, म्हणजे इंटरसेक्ट होण्यापूर्वीचं डिस्टन्स पाहिजे. मग ते काढण्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. पहिलं जे आपल्याला लाईनचं इक्वेशन असतं, बट वी नो आपल्याला लाईनचं इक्वेशन कसं असतं माहित आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू एन बार. आता आपल्याकडे दोन लाईन आहेत, मग ह्या पहिल्या लाईनचा हा A1 असणार, हा N1 असणार, आणि दुसऱ्या लाईनसाठी ह्याला A2 ह्याला काय म्हणणार N2. मग देअरफॉर यू कॅन राईट हिअर पोझिशन वेक्टर ऑफ लाईन्स, पोझिशन वेक्टर ऑफ पासिंग पॉईंटचे आपण पोझिशन वेक्टर घेऊया. काय म्हणणार, पोझिशन वेक्टर ऑफ पासिंग पॉइंट ऑफ द लाईन काय येतील सांगा, अँड डायरेक्शन रेशो ॲज वेल ॲज डायरेक्शन रेशो पण लगेच घेऊन टाकतो. पोझिशन वेक्टर ऑफ डायरेक्शन रेशो काय, पहिल्या लाईनचा पासिंग पॉईंटचा पोझिशन वेक्टर A1 बार म्हणूया त्याला, हा A1 बार झाला ना, A बार म्हणजे 4i मायनस जे. दुसरा त्या लाईनचा डायरेक्शन रेशो त्याला N1 म्हणूया, काय होईल i प्लस 2j मायनस 3k, आणि दुसऱ्या लाईनचा पासिंग पॉईंट A2 बार इज इक्वल टू i मायनस जे प्लस 2k.
कॉमा दुसऱ्या लाईनचा डायरेक्शन रेशो त्याला n2 म्हणू. n2 बार इज इक्वल टू I प्लस 4j मायनस 5k. ओके, आता मला ह्या दोन लाईनच्या मधला काय पाहिजे, शॉर्टेस्ट डिस्टन्स. त्याचा पहिला फॉर्म्युला लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल काय काय कॅल्क्युलेट करायचे. शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असतं, मॅग्निट्यूड ऑफ A2 बार मायनस A1 बार डॉट डायरेक्शन रेशो ऑफ क्रॉस प्रोडक्ट n1 क्रॉस n2 बार डिवायडेड बाय त्याचं मॅग्निट्यूड n1 बार क्रॉस n2 बार. इथं आपण लिहिलाय बघा शॉर्टेशनचा फॉर्म्युला आहे, हा शॉर्टेशनचा फॉर्म्युला आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 बोलतो मी. आता यामध्ये आपल्याला पहिली व्हॅल्यू कुठली कॅल्क्युलेट करावं लागेल, A2 बार मायनस A1 बार. मग काढा A2 बार मायनस A1 बार. A2 बारची व्हॅल्यू किती आहे बघा आपली, I मायनस J प्लस 2K. आता मायनस A1 बार करतोय आपण, त्यामुळे A1 बारचे सगळे साईन काय होते तुमचे, चेंज. मायनस असल्यामुळे साईन चेंज होतात, म्हणजे साईन चेंज करा. किती होईल, मायनस 4I प्लस J. सो I प्लस I मायनस 4I किती झालं, मायनस 3I मायनस J प्लस J 0J आणि प्लस किती येईल 2K. ही कुणाची व्हॅल्यू आली आपल्याला, A2 बार मायनस A1 बार. त्यानंतर कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला, n1 क्रॉस n2. हाऊ टू फाइंड n1 बार क्रॉस n2 बार. क्रॉस म्हणजे काय, डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट मध्ये काय येईल, I J K आणि पहिला कोण आहे n1 बार. n1 बार कुठे तुमचा, हा त्याचे I J K चे कोएफिशिएंट किती येतील, 1 2 मायनस 3 आणि n2 बार काय बघा, हा सेकंड लाईनचा डायरेक्शन रेशो त्याचे I J K चे कोएफिशिएंट 1 4 मायनस 5. सॉलिड आणि सॉल्व्ह करायचं. कसं करणार, I इंटू ब्रॅकेट याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा. 2 इंटू मायनस 5 मायनस 10 मध्ये मायनस, हा सेकंड पॉईंट घ्यायचा, सॉरी फर्स्ट पॉईंट घेतला त्याचा रो आणि कॉलम सोडा. 2 इंटू मायनस 5 मायनस 10 पुन्हा 1 इंटू मायनस 3 मायनस 3 आणि मायनस प्लस 3 मायनस सेकंड पॉईंट घ्या काय J इंटू ब्रॅकेट ह्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. 1 इंटू मायनस 5 मायनस 1 इंटू मायनस 3 मायनस 3 मायनस मायनस प्लस 3. इथं काय झालं बघा, एक मिनटं. I घेतला रो आणि कॉलम सोडला. 2 इंटू 5 मायनस 10 आणि 4 इंटू मायनस 3 किती होईल, मायनस 12 मायनस मायनस प्लस 12. पुढं प्लस K इंटू ब्रॅकेट. आता K इंटू ब्रॅकेट काय करणार, ह्याचा रो आणि कॉलम सोडून देणार. 1 इंटू 4 4 मायनस 1 इंटू 2 2. चला कॅल्क्युलेट करा किती बघा, हे I मायनस 10 प्लस 2 2I मायनस 5 प्लस 3 मायनस 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 प्लस 2J. पुढं 4 मायनस 2 2K. हा झाला तुमचा काय n1 बार क्रॉस n2 बार. आता याचं तुम्हाला काय पाहिजे, मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड कसं करणार, मॉड n1 बार क्रॉस मॉड n2 बार. मॅग्नेट्यूड म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये, डिनॉमिनेटर आपल्याला मॅग्नेट्यूड पाहिजे स्क्वेअर रूट मध्ये. काय येईल, मॅग्नेट्यूड कसं घेतात, ज्याचं मॅग्नेट्यूड काढतोय त्या वेक्टरच्या I J K च्या कोएफिशिएंटच्या स्क्वेअरची ॲडिशन स्क्वेअर रूट मध्ये. किती येईल मग, 2 चा स्क्वेअर 4, ह्या 2 चा स्क्वेअर 4 प्लस ह्या 2 चा स्क्वेअर 4 किती येईल 12. 12 म्हणजेच किती, 12 आपण असं लिहू शकतो ना, 4 इंटू 3 आणि 4चं स्क्वेअर रूट किती येईल 2 रूट 3. हे तुम्हाला मिळालं कोणाची व्हॅल्यू, n1 बार क्रॉस n2 बार. ओके, आता आपल्याला पाहिजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स. मग शॉर्टेस्टचा फॉर्म्युला आहे, यात व्हॅल्यू पुटअप करा. बघा कशी येतील व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर. देअरफॉर इथं लिहा फ्रॉम 1 इक्वेशन 1 दिले ना आपण त्याला, काय येईल, शॉर्टेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू मॉड मध्ये A2 बार मायनस A1 बारची व्हॅल्यू किती आली, A2 बार मायनस A1 बारची हो का इथं, मायनस 3I प्लस 0J प्लस 2K मायनस 3I प्लस 0J प्लस 2K डॉट कुणाची व्हॅल्यू, n1 बार क्रॉस n2 बारची. n1 बार क्रॉस n2 बारची व्हॅल्यू किती आली बघा, 2I प्लस 2J प्लस 2K डिवायडेड बाय मॅग्नेट्यूड आपण काढलं होतं पाठीमागं, किती होतं 2 रूट 3. ओके, बघा मॅग्नेट्यूड काढला होता आपण 2 रूट 3. कॅल्क्युलेशन करा. आता दोन वेक्टरचा कसला प्रोडक्ट पाहिजे, डॉट. क्रॉस प्रोडक्ट कसा काढायचा, दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे की डिटर्मिनंट काढायचं लक्षात ठेवा. आणि दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे की डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. काय होईल,
आय इंटू आय मायनस 3 इंटू 2 6 मायनस 6 आय डॉट आय 1 जे इंटू जे 0 के इंटू के किती होईल 4. म्हणजे डॉट प्रोडक्ट करताना आय न आय जे न जे के न के बाकीचं डिफरंट प्रोडक्ट 0 येतो त्यामुळे करायची गरज नाही. 2√3 कॅल्क्युलेट करा किती होईल -2/2√3 2 ला 2 कॅन्सल होईल 2 1 म्हणेल मायनस मॅग्नेट्यूडच्या आतमध्ये मॉडच्या आतमध्ये मायनस आला तर बाहेर काय होतं प्लस. हे काय काढले आपण एक डिस्टन्स मग डिस्टन्सला काहीतरी युनिट असेल ना म्हणून ते युनिट लिहायचं. शॉर्टेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू किती आलं 1/√3 युनिट. कळालं. शॉर्टेस्ट डिस्टन्स काढा म्हटलं की तुम्हाला काढता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघा काय सेम फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. फक्त त्यात आणि ह्यात काय फरक आहे तिथं ज्या त्या लाईन दिल्या होत्या त्या वेक्टर फॉर्ममध्ये होत्या आणि ह्या लाईन कुठल्या फॉर्ममध्ये आहेत कार्टेशन. मग कार्टेशन फॉर्म मधला तुम्ही शॉर्टेज डिस्टन्सचा फॉर्म्युला लर्न केला तरी चालेल किंवा हायलाच कशामध्ये कन्वर्ट करून घ्या वेक्टरमध्ये कन्वर्ट करून घ्या सॉल्व्ह करा. सिंपल डायरेक्ट कसं करतो बघा. पहिले दिलेली जी कार्टेशन लाईन आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लाईन कशी ओळखायची एक्स वाय झेडचे कोएफिशियंट किती पाहिजेत 1 आहेत. इथं पण एक्स वाय झेडचे कोएफिशियंट किती पाहिजेत 1 नसेल तर कसे करायचे लास्ट लेक्चरला मी पहिल्या पार्टमध्ये शिकवलेलं ते बघा तुम्ही एकदा. आता ही लाईन तुमची स्टँडर्ड फॉर्ममध्ये ती पण आहे मग मी डायरेक्ट करतो. पोझिशन वेक्टर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट अँड डायरेक्शन रेशो. दोन्ही लाईनचे आपण काय करतोय पासिंग पॉइंटचे पोझिशन वेक्टर आणि डायरेक्शन रेशोचे पण पोझिशन वेक्टर. मग पहिल्या लाईनच्या पासिंग पॉइंटला आपण काय बोलणार a1 बार. मग आता लाईनचं फॉर्म कसं असतो बघा x - x1 असतं म्हणजे x1 पासिंग पॉईंट असतो म्हणजे इथं जे साईन आहे त्याचे अपोजिट घ्यायचे. +1 चे अपोजिट काय येईल -i +1 चे अपोजिट -1 इंटू जे -j पुढं -k. हा पहिल्या लाईनचा पासिंग पॉईंट झाला. त्याच लाईनचा लगे डायरेक्शन रेशो काय येईल n1 बार. हे डिनॉमिनेटरला डायरेक्शन रेशो असतात पण ते आपल्याला वेक्टर फॉर्ममध्ये करायचं मग फक्त i j k द्या 7i - 6j +k. दुसऱ्या लाईनचा पासिंग पॉईंट काय आहे a2 बार इज इक्वल टू 3i मायनस आहे ना प्लस घेणार पुढं +5j +7k आणि त्या लाईनची डायरेक्शन रेशो म्हणजे n2 बार काय आहे हे डिनॉमिनेटरचे डायरेक्शन रेशो आहे त्याला i j k द्या i -2j +k. इथं i j k च्या डोक्यावर जशी कॅप टाकत जावं सगळीकडे किंवा पार टाकत जावं. ओके मग त्या लाईनचे मला पासिंग पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉईंट मिळाले आणि पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो मिळाली. मग शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे बट शॉर्टेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू काय मॉड a2 बार मायनस a1 बार डॉट n1 क्रॉस n2 डिवायडेड बाय मॉड n1 बार क्रॉस n2 बार. ओके आता सेम पाठीमागसारख्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. a2 बार मायनस a1 बार पहिले काढा n1 बार क्रॉस n2 बार कॅल्क्युलेट करा त्याचं मॅग्नेट्यूड काढा सेम पाठीमागच्या एक्झाम्पल सारखं सॉल्व्ह करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ओके पुढचा क्वेश्चन बघा आहे बाय कम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स. सेम तसाच एक क्वेश्चन आहे. क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. बाय कम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स पहिले कॅल्क्युलेट करायचं आहे. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागतात पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉईंट आणि पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो. जर लाईन कार्टेशन फॉर्म मध्ये दिली तर कशी घ्यायची तुम्हाला दाखवलेत मी इथं. तसं आता इथं लाईन कुठल्या फॉर्म मध्ये दिली तुम्हाला कार्टेशन फॉर्म मध्ये लाईन दिली आणि त्या लाईनचं तुम्हाला काय करायचं आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स कम्प्युट म्हणजे काढायचं आहे आणि नंतर सांगायचं आहे डिटरमाइन करा. काय डिटरमाइन करा वेदर द फॉलोइंग लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर. म्हणजे पहिलं तुम्ही शॉर्टेज डिस्टन्स काढा. शॉर्टेज डिस्टन्स कॅल्क्युलेट केल्यानंतर जे फायनल आन्सर येईल त्याच्याकडे बघून तुम्ही डिटरमाइन करा सांगा की लाईन इंटरसेक्ट होत आहेत का नाही होत. मग लाईन इंटरसेक्ट कधी होतात शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स किती आलं 0. म्हणजे आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन्स कॅल्क्युलेट करा सेम पाठीमाग सारखं आणि त्याचं डिस्टन्स किती आलं पाहिजे 0. जर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द टू लाईन 0 आलं तर लाईन काय होतात एकमेकाला इंटरसेक्ट आणि जर 0 नाही आलं तर लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट टू इच अदर. एवढं खाली सेंटेन्स टाकायचं समजलं. कॅल्क्युलेट करता येईल. ही लाईन कुठल्या फॉर्ममध्ये कार्टेशन फॉर्ममध्ये असेल तर ते स्टँडर्ड पाहिजे. स्टँडर्ड म्हणजेच काय एक्स वाय झेडचे कोएफिशियंट 1 एक्स वाय झेडचे कोएफिशियंट 1. सपोज इथं एक्सचा कोएफिशियंट 2 आला तर त्यानं 2 न न्यूमरेटरला डिवाइड करा आणि डिनॉमिनेटरला पण डिवाइड करा म्हणजे कोएफिशियंट तुमचा 1 बनून जाईल. सेम वायला झेडला जर असेल तर करायची गरज नाही. आता इथं पोझिशन वेक्टर काय लिहिलं सांगा बघू. इथं मायनस आहे म्हणजे प्लस घेणार a1 बार इज इक्वल टू 5y प्लस
7j मायनस 3k प्लस असल्यानंतर मायनस होईल आणि n1 बार काय येईल 4i मायनस 5j मायनस 5k त्यानंतर इथं काय येईल 8i a2 बार तुमचा 8i प्लस 7j प्लस 5k आणि n2 बार 7i प्लस i प्लस j ओके सॉल्व करा सेम पुढचा क्वेश्चन तसंच आहे सेम करायचं आहे बघा बाय कम्प्युटिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नंतर डिटरमाइन करायचं आहे ठरवायचं आहे वेदर द फॉलोइंग लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर म्हणजे पहिले तुम्ही शॉर्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आणि ते शॉर्ट डिस्टन्स किती आलं पाहिजे 0 आलं तर लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर 0 नाही आलं तर लाईन्स आर नॉट इंटरसेक्ट टू इच अदर ओके आता ही लाईन तुम्हाला डायरेक्ट वेक्टर फॉर्म मध्ये दिले त्यामुळे हा तुमचा काय असेल a1 बार हा n1 बार हा a2 बार आणि हा काय घेणार तुम्ही n2 बार आणि शॉर्टेशनचा फॉर्म्युला यूज करा आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा इथं शॉर्टेज कॅल्क्युलेट केल्यानंतर डिसाईड करायचं हे डोक्यात लक्षात ठेवा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन काय बघा इफ द लाईन्स ही लाईन अँड ही लाईन काय होतात एकमेकाला इंटरसेक्ट इच अदर दोन लाईन आता एकमेकाला इंटरसेक्ट होत आहेत बघायच्या नाहीत आणि फाइंड कुठली व्हॅल्यू केची मग लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर तर शॉर्टेस्ट डिस्टन्स इज इक्वल टू किती घेणार तुम्ही 0 मग त्यासाठी मला काय लागतात पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉईंट आणि डायरेक्शन रेशो ह्याचा डायरेक्ट कार्टेशियन मध्ये पण फॉर्म्युला आहे तुम्हाला पण ते डबल लर्न करण्यापेक्षा तुम्ही एकच फॉर्म्युला लर्न केला तरी चालेल वेक्टर मधला काय बघा मग देअरफॉर मी वेक्टर मध्ये तुम्हाला सांगतो हे कशात दिले कार्टेशियन फॉर्म मध्ये दिले कार्टेशियन फॉर्म मध्ये स्टँडर्ड लाईन आहे का स्टँडर्ड कशी ओळखायची एक्स वाय झेडचं कोएफिशियंट 1 एक्स वाय झेडचं कोएफिशियंट 1 ओके मग आता पासिंग पॉईंटचा आणि डायरेक्शन रेशोचा मी पोझिशन वेक्टर काढतो देअरफॉर यू कॅन राईट हिअर पोझिशन वेक्टर ऑफ लाईन passing through and डायरेक्शन रेशो म्हणजे मी पोझिशन वेक्टर काढतोय कुणाचे पासिंग पॉईंटचे डायरेक्शन रेशोचे पहिल्या लाईनचा पासिंग पॉईंटचा पोझिशन वेक्टर काय होईल a1 बारची व्हॅल्यू काय येईल हे अपोजिट साईन घाला ना तुम्ही किती येईल -1च्या अपोजिट i प्लस 1j प्लस k ओके आणि त्याचा डायरेक्शन रेशो काय येईल n1 बार इज इक्वल टू 2i प्लस 3j प्लस 4k पहिल्या लाईनचा पासिंग पॉईंटचा आणि त्याचा डायरेक्शन रेशो आपण काढला दुसरं काय a2 बार इज इक्वल टू किती 3i प्लस kj प्लस झेडच्या पुढे काय नाही म्हणजे 0k हे ij च्या डोक्यावर अशी कॅप काढत जावा टोप्या घालायला शिका आपण ज्या रेग्युलर टोप्या घालतो ते नाही इथल्या टोप्या घाला कॅप टाका आणि n2 बार काय येईल तुमचा दुसऱ्या लाईनचा डायरेक्शन रेशो काय येईल i प्लस 2j प्लस k अशा प्रत्येक ठिकाणी टोप्या टाकत जाऊ कॅप ओके दोन लाईनचे पासिंग पॉईंट डायरेक्शन रेशो मी पोझिशन वेक्टर घेतले आता लाईन्स कशा होतात म्हणजे त्यांनी इंटरसेक्ट टू इच होतात देअरफॉर किंवा बट लाईन्स आर काय सांगितलं त्यांनी इंटरसेक्ट इच अदर मग जर लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर काय फॉर्म्युला आपला a2 बार मायनस a1 बार डॉट n1 बार क्रॉस n2 बार इज इक्वल टू किती 0 आता लक्षात ठेवा ह्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणायचं एक डॉट आणि एक क्रॉस असेल त्याला म्हणतो आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट त्याचा आन्सर जे येतं ते विदाउट वेक्टर येतं आयचे के मग आता पहिलं कोण आहे तर a2 बार मायनस a1 बार त्याची व्हॅल्यू इथं घ्या नंतर कोण आहे n1 बार त्याची व्हॅल्यू इथं घ्या नंतर कोण आहे n2 बार त्याची व्हॅल्यू इथं घ्या आता कसं घेतो बघा a2 बार मायनस a1 बार a2 बार किती आहे 3i मायनस i किती होईल 2i म्हणजे फक्त 2 घ्या आय जे के चे कोएफिशियंट घ्यायचे असतात डिटर्मिनंटमध्ये पुन्हा k j मायनस j म्हणजे किती होईल k मायनस 1 जे कॉमन निघेल दोघांचा पुन्हा 0k मायनस k किती होईल -1 किंवा तुम्हाला जर नसेल कळत तरी तुम्ही पटकन कॅल्क्युलेट करून घेऊ शकता a2 बार मायनस a1 बार इथं कॅल्क्युलेट करा 3i मायनस i किती 2i प्लस kj मायनस j कॉमन निघेल काय राहील k मायनस 1j आणि इथं 0k मायनस k किती होईल -k ओके
या आय जे केच्या डोक्यावर तशी कॅप टाका. ए टू बार मायनस ए वन बारचे आय जे केचे कोएफिशियंट घेतले. पुन्हा एन वन बार कुठे तुमचा तो काय इथं एन वन बारचे आय जे केचे कोएफिशियंट घ्या. किती येईल 2 3 4. त्यानंतर एन टू बारचे आय जे केचे कोएफिशियंट किती 1 2 आणि 1. आता हा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा. कसा करायचं तुम्हाला माहिती आहे. पहिला पॉईंट घ्या 2 इंटू ब्रॅकेट ह्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. 3 1 चा 3 मायनस काय होतं 2 इंटू 4 8 मध्ये मायनस साईन जे इंटू ब्रॅकेट ह्याचा रो आणि कॉलम जेच्या ऐवजी ते किती पॉईंट आहे आपला आता के मायनस 1 इंटू ब्रॅकेटमध्ये ह्याचा रो आणि कॉलम सोडून द्या. 2 इंटू 1 2 मायनस 1 इंटू 4 4 म्हणजे किती येईल 2 मायनस 4 प्लस तिसरा पॉईंट काय -1 मग इथं -1 घ्या इंटू ब्रॅकेट ह्याचा रो आणि कॉलम सोडा. 2 इंटू 2 4 -1 इंटू 3 3 इज इक्वल टू किती 0. आता हे सॉल्व करा. 3 - 8 किती होईल -5 2 चा -10 2 - 4 -2 -2 याला मल्टिप्लाय करा मायनस मायनस प्लस 2k -2 त्यानंतर 4 - 3 1 1 इंटू -1 -1 इज इक्वल टू 0. किती सांगा ये 2k -10 -2 -12 -12 -1 -13 इज इक्वल टू 0. हे -3 गेल्यानंतर प्लस होईल 2k k इज इक्वल टू किती येईल 2 इंटू तिकडे जाऊन डिवाइड होईल. ओके ही झाली के ची व्हॅल्यू. कधी काढली के ची व्हॅल्यू मी 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होताना इंटरसेक्ट टू इच अदर. पुढचा क्वेश्चन काय बघा. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर लेंथ म्हणजे कुठून काढायची ती पॉईंट टू लाईन एका पॉईंट पासून एका लाईन पर्यंत डिस्टन्स म्हणजे त्याला परपेंडिक्युलर लेंथ म्हणतो. कुठून काढायचं बघा. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट. हा पॉईंट आहे तुमचा 2, -3, 1 त्याला आपण अल्फा म्हणतो. टू लाईन या लाईन पर्यंत लाईन कुठल्या फॉर्म मध्ये दिले वेक्टर सॉरी कार्टेशियन मध्ये दिले. कार्टेशियनचा आपण वेक्टर करू शकतो. y -3 अपॉन काय 3 इज इक्वल टू z प्लस 1 अपॉन -1. पण आपण फॉर्म्युला कशामध्ये लर्न केला आहे वेक्टरमध्ये. त्यामुळे वेक्टरमध्ये याला कन्वर्ट करू घेऊ. ह्याचा पहिला पोझिशन वेक्टर काढा. देअरफॉर पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट विच अल्फा कोण आहे अल्फा बघा त्या पॉइंटला आपण अल्फा म्हणतो. 2, -3, 1 इज ह्या लाईनचा पोझिशन वेक्टर काय असेल इज अल्फा बार इज इक्वल टू ह्याला आय जे के द्या. वेक्टर करायचं म्हणजे पॉईंटचं फक्त आय जे के देऊन टाकायचं जे प्लस के. ओके त्यानंतर आपल्याला काय पाहिजे ए बार पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉईंट. जी लाईनच्या पॉईंटमध्ये जे लाईनचं इक्वेशन आहे पण लाईन कोणत्या तर पॉईंटमधनं पास होते त्या लाईनचे डायरेक्शन रेशो आहेत. मग काय म्हणणार खाली देअरफॉर पोझिशन वेक्टर ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट अँड डायरेक्शन रेशो. आणि ते जे काय दिले तुम्हाला डायरेक्शन रेशो. ओके मग काय येईल पासिंग पॉईंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे ए बार. त्यासाठी ही लाईन कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे स्टँडर्ड म्हणजेच काय असतं XY Z चे कोएफिशियंट 1 नसेल तर ते करून घ्यायचे आणि मग कन्वर्ट करायचं. आता इथं हा ए बार असणार आपला पासिंग पॉईंट +1 आहे म्हणजे किती होईल -I -3 म्हणजे किती होईल +3J +1 म्हणजे किती होईल -K. आणि त्याचा पोझिशन वेक्टर काय डायरेक्शन रेशोचा हा तुमचा डायरेक्शन रेशो असतो. किती होईल 2I + 3J -K. ओके ह्या लाईनचा तुम्हाला ज्याला पॉईंट पासून काढायचं तो पॉईंटचा पोझिशन वेक्टर केला. लाईन दिले त्या लाईनचा पासिंग पॉईंट आणि कोण डायरेक्शन रेशो याचा पोझिशन वेक्टर घेतला. आता मला फॉर्म्युला वापरावा लागेल. कसला फॉर्म्युला परपेंडिक्युलर डिस्टन्स बट डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम पॉईंट पासून लाईन पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ज्याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स. काय येते स्क्वेअर रूटमध्ये लास्ट टाइम सांगितलंय परपेंडिक्युलर काढायचा फॉर्म्युला स्क्वेअर रूटमध्ये मॉडमध्ये काय अल्फा बार मायनस ए बार मॉडचा स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा बार मायनस ए बार डॉट एन बार डिवायडेड बाय मॉड एन बार आणि याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यू पाहिजे त्या कॅल्क्युलेट करून घ्या पटपट. पहिलं काय काढणार
अल्फा बार मायनस ए बार. अल्फा बार किती आहे आपला? हा 2i मायनस 3j प्लस के. आता इथं मायनस करतो त्यामुळे ए बार जे आहे त्याची साईन चेंज होतील. मग ए बार कोण आहे बघा, ह्याची साईन चेंज, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस आणि मायनसचं काय होईल प्लस के. कळलं? पुढं काय मग सांगा. 2i प्लस आय 3i मायनस 3j मायनस 3j मायनस 6j प्लस के प्लस 2k. हा काय मिळाला तुम्हाला? अल्फा बार मायनस ए बार. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे? त्याचं मॅग्नेट्यूड. मग मॅग्नेट्यूड म्हणजे काय? मॉड अल्फा बार मायनस ए बार इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये. मॅग्नेट्यूड आपण कसं काढतो? स्क्वेअर रूटमध्ये. कोणाचं? ह्याचं ना, आयजेकेच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन. मॅग्नेट्यूड काढताना ज्याचं काढतोय त्याच्या वेक्टरच्या आयजेकेच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन. 3चा स्क्वेअर किती होईल? 9 प्लस मायनस असले तर मायनस 6चा स्क्वेअर प्लस 36 म्हणजे प्लस येतं मध्ये. पुन्हा प्लस 2चा स्क्वेअर किती होईल? 4. सो हे किती येईल? 36 प्लस 40 प्लस 9 49. 49चा स्क्वेअर रूट 7. हा झाला अल्फा बार मायनस ए बारचं मॅग्नेट्यूड. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे? अल्फा बार मायनस ए बार डॉट एन बार काढून घ्या लगेच. अल्फा बार मायनस ए बार डॉट एन बार. हे मॅग्नेट्यूड आहे, आपल्याला फक्त अल्फा बार मायनस ए बार पाहिजे. हा इथं आलाय किती आहे? 3i मायनस 6j प्लस किती 2k डॉट कोण एन बार. एन बारची व्हॅल्यू किती आहे बघा 2i प्लस 3j मायनस k. ओके. डॉट प्रोडक्ट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. आय न आयला 3 2 जा 6 जे न जेला मायनस 18 के न केला मायनस 2. ओके. आय जे केची आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के 1 येतं आणि डिफरंटचा 0 येतो. सो किती लिहिले 6 मायनस 18 6 मायनस 18 मायनस 12 मायनस 2 मायनस 14. पुन्हा आन्सर आली अल्फा बार मायनस ए बारचं डॉट एन बार इज इक्वल टू मायनस किती आलं 14. अजून कोणाची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला? मॉड एन बार. मॉड एन बार कसं काढणार? देअरफॉर मॅग्नेट्यूड ऑफ एन बार. एन बार माहिती आहे ना आपल्याला. काय एन बार बघा इथं आहे. ह्याचं मॅग्नेट्यूड कसं काढणार? मॅग्नेट्यूड कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन. 2चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर किती होईल सांगा? 2चा स्क्वेअर 4 प्लस 9 प्लस 1 म्हणजेच किती आलं? रूट 14. ओके. आता आपल्याला काय पाहिजे? ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाका. देअरफॉर फ्रॉम 1 इक्वेशन 1 वरून मी इथं लिहितो. इक्वेशन 1 वरून काय सांगा? परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा परपेंडिक्युलर लेंथ इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये अल्फा बार मायनस ए बारचं मॅग्नेट्यूड किती आले? 7चा स्क्वेअर मायनस पुढं काय अल्फा बार मायनस ए बार डॉट एन बार. अल्फा बार मायनस ए बार डॉट एन बारची व्हॅल्यू किती आली? मायनस 14 डिवायडेड बाय रूट 14 चा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन करा सांगा किती? 7चा स्क्वेअर 49 मायनस 14 अपॉन रूट 14. 14ला मी 2 पार्टमध्ये स्प्लिट करू शकतो. रूट 14 इंटू रूट 14. एक रूट 14 कॅन्सल होईल. राहिले किती? मायनस रूट 14चा स्क्वेअर परत मायनसचा स्क्वेअर प्लस रूटचा स्क्वेअर निघून जाईल. 49 मायनस 40 मायनसचा स्क्वेअर प्लस आणि स्क्वेअरचा स्क्वेअर रूट कॅन्सल. सो किती येईल बघा? हे 5 आणि इथं 35. ही झाली तुमची परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा परपेंडिक्युलर लेंथ. 35चं स्क्वेअर रूट असतं का? नाही. मग ॲज इट इज राहील. समजलं? काय काढायला शिकवलं तुम्हाला? डिस्टन्स फ्रॉम पॉईंट टू लाईन. नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे. फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉईंट. त्या पॉईंटपासून म्हणजे तो अल्फा झाला फ्रॉम द लाईन. या लाईनचं काढायचं आहे. लाईन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? यस. ए बार आणि एन बार कॅल्क्युलेट करा. ऑल्सो फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर. जिथं फुट ऑफ परपेंडिक्युलर होतं त्याचा कोऑर्डिनेट्स पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं. आता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. बघा कुठल्या पॉईंटपासून
या पॉईंटपासून 1,0,0 नुसतं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हटलं की इझी होतं, पण कोऑर्डिनेट्स काढा म्हटलं फुट ऑफ परपेंडिक्युलर, तर ते जमले पाहिजे तुम्हाला. काय बघा, x-1/2 इज इक्वल टू y+1/-3 इज इक्वल टू z+10/8. ओके. आता त्यांचं म्हणणं काय, ह्या पॉईंटपासून ह्या लाईनपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स काढा. एवढंच बोललं असतं तर आपण पाठीमागसारखं सेम कॅल्क्युलेट केलं असतं. पण आता काय म्हणणं त्यांचं, इथून इथपर्यंत डिस्टन्स पण काढा, ॲज वेल ॲज जिथं फुट ऑफ परपेंडिक्युलर होते म्हणजे इथं होतं ना, त्याचा कोऑर्डिनेट शोधा. आता ह्याचा कोऑर्डिनेट म्हणजे ह्या लाईनचा पॉईंट, मग ह्या लाईनचा पॉईंट म्हणजेच कोण, XYZ ची व्हॅल्यू. ह्या लाईनचा पॉईंट म्हणजे आपण काय करणार, XYZ ची व्हॅल्यू, ती आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि ती काढल्यानंतर इथून इथपर्यंत डिस्टन्स आपण बेसिक फॉर्म्युला वापरू शकतो, डिस्टन्स फॉर्म्युला, त्यानुसार काढू शकतो. म्हणजे हा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही. नीट समजून घ्या. फक्त एवढंच विचारलं असतं तर पाठीमागसारखं सेम सॉल्व्ह करा. कोऑर्डिनेट्स काढा म्हटले की आता दाखवतो त्यानुसार करा. कोऑर्डिनेट्स म्हणजेच XY ची व्हॅल्यू. देअरफॉर पॉइंट ऑन द लाईन, लाईनवरचा पॉइंट आहे कुठं, ॲट फुट ऑफ परपेंडिक्युलर इज x, y, z. मी कन्सिडर केला XYZ. म्हणजे हा जो पॉइंट आहे XYZ तो इथं फुट ऑफ द परपेंडिक्युलर पण असणार आहे, ॲज वेल ॲज ह्या लाईनचा पण पॉईंट असणार आहे. मग ह्या लाईनचा पॉईंट म्हणजे XYZ ची व्हॅल्यू, ती कॅल्क्युलेट करतो. कशी कॅल्क्युलेट करतो बघा, जे लाईनचं इक्वेशन दिले त्याला मी इज इक्वल टू कन्सिडर केलं लॅम्बडा. लॅम्बडा घ्या, म्यू घ्या, काही घ्या, स्केलर व्हॅल्यू घ्यायची. z+10/8 इज इक्वल टू मी घेतलं लॅम्बडा. आता मला XYZ ची व्हॅल्यू पाहिजे, मग हे दोघं इक्वल घेऊ शकतो मी. मग देअरफॉर x-1/2 इज इक्वल टू लॅम्बडा आणि y+1/-3 इज इक्वल टू लॅम्बडा आणि z+10/8 इज इक्वल टू लॅम्बडा. लॅम्बडा सगळ्यांना सेपरेट दिला. आता हे 2 डिवाइड तिकडे गेल्यानंतर काय होईल, x इज इक्वल टू 2 लॅम्बडा आणि -1 तिकडे गेल्यानंतर +1. आपल्याला XYZ पाहिजे, इथं y पाहिजे. हे -3 तिकडे गेल्यानंतर y इज इक्वल टू -3 लॅम्बडा, +1 तिकडे गेल्यानंतर -1, पुन्हा 8 तिकडे गेल्यानंतर काय होईल, z इज इक्वल टू 8 लॅम्बडा आणि +10 तिकडे गेल्यानंतर झालं. हाच तुमचा फुट ऑफ द कोऑर्डिनेट्स आहे. त्यांनी म्हटलंय ना तुम्हाला, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर. ज्या ठिकाणी परपेंडिक्युलर होतोय तिथला कोऑर्डिनेट्स काय असेल, म्हणजे तिथली XYZ ची व्हॅल्यू काय, हीच तुमची XYZ ची व्हॅल्यू आहे. पण त्यासाठी तुम्हाला कुठली व्हॅल्यू पाहिजे, लॅम्बडाची. हा पॉईंट काय कन्सिडर केला आपण लक्षात आहे, X, Y आणि Z. XYZ म्हणजे हे व्हॅल्यू. पण त्यासाठी आपल्याला कुठली व्हॅल्यू लागेल, लॅम्बडाची. मग लॅम्बडाची व्हॅल्यू कशी काढणार, नीट लक्ष द्या. ही लाईन ह्या लाईनला कसे परपेंडिक्युलर. लक्षात ठेवा, जर दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट हा 0 असतो. काय असतो, दोन लाईनचे दोन डायरेक्शन रेशो काढायचे आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट किती घ्यायचा, 0. आता ह्या लाईनचा डायरेक्शन रेशो कोण असणार आहे, 2, -3 आणि 8. कारण ही लाईन आहे, लाईनचा डायरेक्शन रेशो म्हणजे लाईनच्या इक्वेशनमध्ये n12 काढणार तुम्ही. पण ह्या डायरेक्शन रेशो कसं काढणार, तर हा डायरेक्शन रेशो कसा काढणार बघा. सपोज मी याला नाव दिलं O आणि ह्याला नाव दिलं P, म्हणजे OP बार मला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग OP बार कसं काढणार, P बार -O बार. मग P बार -O बार म्हणजे ह्या लाईनचं डायरेक्शन आणि ह्या लाईनचं डायरेक्शन म्हणजे तो ऑलरेडी दिलेला आहे. त्या दोघांचा डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू किती घेणार, 0. मग तुम्हाला कुठली व्हॅल्यू भेटेल, लॅम्बडाची. ती यात पुट केलं की तुम्हाला फुट ऑफ द कोऑर्डिनेट्स भेटतं. ओके. आता कसं काढतोय बघा, पहिलं डायरेक्शन रेशो ऑफ लाईन काढतो. जी लाईन दिली ती ऑलरेडी आपल्याला लाईनचं इक्वेशन दिले त्यावरून काढतो. डायरेक्शन रेशो ऑफ लाईन किंवा पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो ऑफ द लाईन म्हटलं तर चालते. पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो ऑफ लाईन, ही तुमची लाईन आहे. ह्या लाईनचं डायरेक्शन रेशो स्टँडर्ड फॉर्ममध्ये डायरेक्ट काय येईल, त्याला n1 बार म्हणतो, 2i -3j + 8k. ओके. दुसरं कोणाचे काढायचे, पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो ऑफ OP बार. OP बार म्हणजे त्या लाईनचं O पासून P पर्यंत. OP बार म्हणजे काय, P बार -O बार. सो OP बार. असं काय नाही की तुम्ही OPच म्हटलं पाहिजे, त्या पॉईंटला तुम्ही A कन्सिडर केलं तर चालते, नाहीतर O म्हणजे तुम्ही परत ना ओरिजिन कन्सिडर करताल. ह्या पॉईंटला A कन्सिडर करा.
म्हणजे ए पी बार. ओके, मग ए पी बार म्हणजे पी बार मायनस ए बार. आता पी बार किती तुम्हाला माहित आहे, पी बार म्हणजे ह्याला आय जे के द्यायचं एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, आणि ए बार म्हणजे ह्याला आय जे के द्यायचं एक्स आय प्लस जे झिरो जे प्लस झिरो के, आणि हे मायनस ए डायरेक्ट करतो मी एक्स मायनस वन इंटू जे वेक्टरमध्ये करतोय ना आपण. ओ पी बार म्हणजे काय होईल एक्स मायनस वन इंटू आय प्लस सेकंड पॉईंट काय बघायचा वाय मायनस जे इंटू झिरो, वाय मायनस झिरो इंटू किती येईल जे. थर्ड पॉईंट काय झेड मायनस झिरो इंटू के, डायरेक्ट डायरेक्शन काढतोय आता झेड मायनस के, पण तिथला के किती आपला झिरो आहे इंटू के कॅप. म्हणजेच काय आलं ओ पी बार एक्स मायनस वन आय कॅप प्लस वाय इंटू जे कॅप प्लस झेड मायनस झिरो म्हणजे किती झेड इंटू के कॅप. पण एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले. काय आहे देअरफॉर ओ पी बार इज इक्वल टू, ओ पी बार म्हणजे दुसऱ्या लाईनच्या डायरेक्शन त्याला एन टू बार म्हणतो. एका लाईनला एन वन म्हणलं तर ओ पी बार म्हणजे एक डायरेक्शन होतं त्याला एन टू वर म्हणतो. एन टू बार ओ पी बारला म्हणलं. एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा 2 लॅम्बडा प्लस 1, 2 लॅम्बडा प्लस 1 मायनस ऑलरेडी किती येतं 1 इंटू आय कॅप प्लस वायची व्हॅल्यू फक्त घ्या मायनस 3 मायनस 1 मायनस 3 लॅम्बडा मायनस 1. त्यानंतर एक मिनटं ओके. हां किती वायची व्हॅल्यू घेतली इंटू जे कॅप प्लस झेडची व्हॅल्यू किती 8 लॅम्बडा मायनस 10, 8 लॅम्बडा मायनस 10 के कॅप. ओके, हा झाला एन टू बार आणि हा काय झाला एन वन बार. बट लाईन अँड ते ओ पी कसे आहेत परपेंडिक्युलर. बट वी नो कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन, लाईन परपेंडिक्युलर असेल तर कंडिशन काय परपेंडिक्युलर डायरेक्शन रेशो काढायची कंडिशन वेगळी आहे. जर दोन लाईनचे मला परपेंडिक्युलर डायरेक्शन रेशो काढा म्हणलं तर त्या दोन डायरेक्शन रेशोचा क्रॉस प्रोडक्ट, आणि जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट झिरो असतो. लक्षात ठेवा, व्यवस्थित कन्फ्यूज होऊ नका. म्हणजे काय एन वन बार डॉट एन टू बार इज इक्वल टू झिरो. एन वन किती आहे पटकीन सांगून टाका. एन वनची व्हॅल्यू 2i मायनस 3j प्लस 8k डॉट एन टूची व्हॅल्यू किती आहे बघा इथं काढली एन टू आपण. प्लस 1 मायनस 1 कट करा म्हणजे किती होईल 2 लॅम्बडा आय प्लस हे हाय असं मायनस 3 लॅम्बडा मायनस 1j प्लस 8 लॅम्बडा मायनस 10k इज इक्वल टू किती 0. कारण जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा प्रोडक्ट 0 घ्यायचा आहे, आणि परपेंडिक्युलर डायरेक्शन रेशो फाइंड करा म्हटलं तर दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा असतो. आता डॉट प्रोडक्ट कसं करणार आय न आयला जे न जेला के न केला 2i इंटू हे किती होईल 4 लॅम्बडा. त्यानंतर मायनस 3 न ह्या जेला मल्टिप्लाय करा मायनस मायनस प्लस 9 लॅम्बडा मायनस मायनस प्लस किती होईल 3 के न केला मल्टिप्लाय करा 8 8चा 64 लॅम्बडा मायनस 8 इंटू 10 मायनस 80 इज इक्वल टू किती होईल 0. आता कॅल्क्युलेशन करा किती होईल 4 लॅम्बडा इथे किती 4 लॅम्बडा प्लस 9 लॅम्बडा 13 प्लस 64 77 लॅम्बडा. त्यानंतर प्लस 3 मायनस 80 मायनस 77 इज इक्वल टू 0. 77 लॅम्बडा इज इक्वल टू किती होईल 77 हे इंटू तिथे गेल्यानंतर डिवाइड 77 अपॉन मी डायरेक्ट करा तुम्ही हे इंटू डिवाइड लॅम्बडा इज इक्वल टू किती येईल 1. मग लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली. मग आपल्याला पाहिजे काय कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे कुणाची व्हॅल्यू एक्स वाय झेडची. ती एक्स वाय झेडची व्हॅल्यू आपण इथं काढले. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. फ्रॉम 1 एक्स इज इक्वल टू किती एक्स इज इक्वल टू किती आपलं 2 लॅम्बडा प्लस 1, पण लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली 1.
मग 2 इंटू 1 2, 2 प्लस 1 3, डायरेक्ट लिहितो 2 प्लस 1 3, कॉमा वाय इज इक्वल टू लॅमडाची व्हॅल्यू 1 यात पुट करा, -3 इंटू 1 -3, -3 -1 -4, कॉमा झेड इज इक्वल टू लॅमडाची व्हॅल्यू किती 1, 8 इंटू 1 8, 8 - 10 -2. हा तुमचा कोऑर्डिनेट्स काय झाला, कोऑर्डिनेट्स. देअरफॉर इथल्या फुट ऑफ द कोऑर्डिनेट्स ऑफ परपेंडिक्युलर इज किती आला बघा 3, -4, -2, 3, -4, -2. ओके. आता आपल्याला काय सांगितले परत, आणि ह्याच क्वेश्चन मध्ये परपेंडिक्युलेशन्स काढत आहे. मग आता परपेंडिक्युलेशन्स काढण्यासाठी परत सेपरेट फॉर्म्युला वापरायचा नाही. तर हा पॉईंट आपल्याला माहित आहे आणि हा पॉईंट माहित आहे. मग या दोन पॉईंटच्या मध्ये डिस्टन्स काढायचं. मग डिस्टन्स काढायचा बेसिक फॉर्म्युला काय, मग ह्या पॉईंटला परत तुम्ही कन्सिडर करा x1 y1 z1 आणि ह्याला कन्सिडर करा x2 y2 z2. मग काय येईल बघा फॉर्म्युला. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन, नुसतं परपेंडिक्युलेशन्स म्हटलं असतं पाठीमागच्या फॉर्म्युलाने काढलं असतं, डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. आणि हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, बऱ्याच वेळा पेपरला विचारलाय. म्हणजे डिस्टन्स ऑफ AP इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये, हे आपण हायस्कूलला वापरत होतो. काय होता, x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर प्लस z2 - z1 चा स्क्वेअर. आता टाका व्हॅल्यू काय आहेत, रूट x2 म्हणजे कोण समजा, ह्या पॉईंटला तुम्ही इन युअर माइंड कन्सिडर करा x2 y2 z2 आणि पाठीमागच्या पॉईंटला P पॉईंटला कन्सिडर करा x1 y1 z1. चला x2 ची व्हॅल्यू किती 3, -x1 किती होता 1, y2 ची व्हॅल्यू किती -4 आणि y1 किती होता 0, प्लस z2 ची व्हॅल्यू किती -2 आणि z1 ची किती 0, ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा जो पॉईंट होता, ह्या पॉईंटला आता काय कन्सिडर करा x1 y1 z1 आणि ह्या पॉईंटला कन्सिडर करा x2 y2 z2 आणि हे डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर. ओके. काय सांगा 3 - 1 3 - 1 2, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4 - 0 -4 चा स्क्वेअर 16 प्लस -2 - 0 -2 चा स्क्वेअर 4 म्हणजे किती होईल 4 + 4 16 + 4 20 20 + 4 24 24 चं स्क्वेअर रूट असतं का नसतं. मग 6 4 चा 4 चं स्क्वेअर रूट 2 2√6. हे झालं कसलं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. पुढे लिहिणार आपण युनिट. कळलं. क्वेश्चन बघा सिंपल होता. लास्ट क्वेश्चन आणि ह्या क्वेश्चन मधला काय फरक आहे, तिथं फक्त परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं होतं, इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स पण काढायचं आणि कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर. मग पहिला मी कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर काढला आणि डायरेक्ट हे डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. म्हणजे परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला यूज करायची गरज नाही. समजा आता बऱ्याच वेळा पेपरला मुलांना समजत नाही, तर तुम्ही मग डायरेक्ट परपेंडिक्युलर डिस्टन्स पाठीमागचा फॉर्म्युला वापरून काढला तरी चालेल आणि परत कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट असा केला तरी चालेल, फक्त वेळ जास्त जाईल यामध्ये. सेम क्वेश्चन आहे बघा पुढचा, काय फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर. म्हणजे असं सेम कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर, त्याला म्हटलं मी x y z. आणि कुठल्या पॉईंट पासून, या पॉईंट पासून. तो पॉईंट दिलाय तुम्हाला किती वेक्टरमध्ये दिलाय 2i - j + 5k. हा जर कार्टेशियन मध्ये करायचा असेल तर ijk काढून टाका, म्हणजे किती होईल 2, -1, 5. आणि जी लाईन दिली ती कुठल्या फॉर्म मध्ये दिले, वेक्टर फॉर्म मध्ये. काय दिले लाईन बघा, r = 11i - 2j - 8k प्लस म्यू इंटू ब्रॅकेट 10i - 4j - 11k. ओके. आता ह्याला कार्टेशियन मध्ये करावं लागेल, कारण आपल्याला x y z ची व्हॅल्यू पाहिजे. मग ह्याला कार्टेशियन मध्ये कसं करणार, देअरफॉर x - x1 म्हणजे काय असतो पासिंग पॉईंट. हा असतो आपला पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉईंट आणि हा असतो पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो. मग आपल्याला ते पॉईंट मध्ये करायचं असतील वेक्टरला तर ijk रिप्लेस करा, म्हणजे किती होईल +11 इथे घेताना +11 डिवायडेड बाय पहिला डायरेक्शन रेशो किती 10, y मायनस किती आहे इथं -2, मग इथे किती येईल +2 डिवायडेड बाय दुसरा डायरेक्शन रेशो z मायनस किती -8 मायनस +8 डिवायडेड बाय किती -11. आणि याला कन्सिडर करा तुम्ही परत लॅम्बडा. आणि सेम आता सारखं सॉल्व करा, x y z ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा.
त्यानंतर इथला एक्स वाय झेड तुम्हाला पॉईंट मिळेल, पण तो लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये येणार आहे. पुन्हा ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो म्हणजे हे, म्हणजे हा वेक्टरमध्ये असेल, आणि ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो तुम्ही काढा. ह्याला काहीतरी बी म्हणा, ह्याला पी म्हणा, बी पी बार म्हणजे पी बार मायनस बी बार करा आणि कॅल्क्युलेट करा, किंवा क्यू म्हणा, काही नाव द्या. हे जे ह्याचे परपेंडिक्युलर, मी दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 घ्या आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काढून त्यात पुट करा. सेम क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. हा पण तसंच आहे. हिंट देतो बघा. ए बी सी आर 3 पॉईंट, किती पॉईंट दिलेत? 3 पॉईंट, आणि डी इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर, म्हणजे डी हा तुमचा फुट ऑफ परपेंडिक्युलर घ्यायचा. इथं डी घेतला, डी काय घेतला? फुट ऑफ परपेंडिक्युलर. कुठून? परपेंडिक्युलर फ्रॉम ए पासून घ्यायचं आहे. कुठं? बी सी वरती. म्हणजे ही तुमची बी सी लाईन झाली आणि ए पदर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे बी सी वरती, त्याला नाव द्यायचं आहे डी. मग आता फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे आपली कुठली व्हॅल्यू काढणार आपण? एक्स वाय आणि झेड. ए पॉईंट तुम्हाला ऑलरेडी दिलाय 1,0,4. त्यानंतर बी पॉईंट किती दिलाय? 0,-11,13, आणि सी पॉईंट किती दिलाय? 2,-3,1. ओके. आता तुम्हाला इथे इक्वेशन ऑफ लाईन दिलंय का? नाही. मग पहिलं तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन काढावं लागेल. कुणाचं? बीसीचं. मग ते कसं काढायचं मी तुम्हाला शिकवले लास्ट लेक्चरला. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉईंट. काय असतं सांगा बघू? इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट, 2 पॉईंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन. फक्त इक्वेशन तुम्हाला काढून दाखवतो. हा पहिला पॉईंट, ह्याला बोला x1 y1 z1, आणि हा दुसरा पॉईंट, ह्याला बोला x2 y2 आणि z2. पहिले ह्या लाईनचं इक्वेशन काढावं लागेल. कसं काढणार? x मायनस x1 अपॉन ए इज ए नाही सॉरी 2 पॉईंट फॉर्म मधून काय येईल? x2 मायनस x1, y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1, z मायनस z1 डिवायडेड बाय z2 मायनस z1. टाका व्हॅल्यू पटपट. x मायनस x1 किती आहे आपला? 0 डिवायडेड बाय x2 किती आहे बघा? x2 किती आहे? 2 मायनस x1 किती आहे? 0. 2 मायनस 0 2. y मायनस y1 ची व्हॅल्यू -11, मायनस मायनस प्लस 11 डिवायडेड बाय y2 किती आहे? -3, आणि y1 किती आहे? -11 -3. इथं काय होईल? -3 मायनस मायनस प्लस 11. बरं लिहितो इथं -3 मायनस, पण y1 ची व्हॅल्यू -11 प्लस 11 इज इक्वल टू z मायनस z1 ची व्हॅल्यू किती आहे? 13 डिवायडेड बाय z2 किती आहे बघा? 1 मायनस z1 ची व्हॅल्यू 13. हे कॅल्क्युलेट करा. x मायनस 0 x अपॉन 2 y प्लस 11 अपॉन मायनस प्लस मायनस किती होईल? 8 z मायनस 13 डिवायडेड बाय 1 मायनस 13 मायनस 12, आणि ह्याला परत तुम्ही लॅम्बडा कन्सिडर करा. झालं सेम. याच्यावर एक्स वाय झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. तो तुमचा असणार आहे फुट ऑफ द कोऑर्डिनेट्स, पण ते कुठल्या फॉर्ममध्ये येईल? लॅम्बडा. पुन्हा काय करणार? या लाईनचे डायरेक्शन रेशो दिस मायनस दिस करून, आणि ह्या लाईनचे म्हणजे डायरेक्शन रेशो ऑलरेडी ते काढले लाईन, हे ते झाले डायरेक्शन रेशो. दोघं परपेंडिक्युलर म्हणजे दोघांचा डॉट प्रोडक्ट किती घेणार? 0, आणि लॅम्बडाची व्हॅल्यू काढून सॉल्व्ह करणार. पुढं लास्ट पॉईंट क्वेश्चन राहिले आपला अँगल बिटवीन. प्रत्येक पॉईंटवरचे आपण एक्झाम्पल घेतलेत. फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स. 2 लाईन दिलेत. आपण अँगलचा फॉर्म्युला कुठल्या फॉर्ममध्ये पाठ केलाय? कार्टेशनमध्ये, वेक्टरमध्ये केलाय. तुम्ही कार्टेशनमध्ये पण करू शकता, पण डबल कन्फ्यूज होतात मुलांचे फॉर्म्युले, म्हणून मी वेक्टरमध्ये फक्त सांगितले तुम्हाला. मग अँगल बिटवीन द लाईन्स वेक्टरमध्ये फक्त लक्षात ठेवा. मग आता त्यासाठी ही लाईन कुठल्या फॉर्ममध्ये? कार्टेशन. त्याचं वेक्टरमध्ये डायरेक्ट मी कन्वर्जन करून घेतो. पण लाईन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? येस. कशी ओळखायची? एक्स वाय झेडचे कोएफिशिएंट किती पाहिजेत? 1. इथं पण आहेत? येस. मग आता डायरेक्ट काढतो. काय? पोझिशन वेक्टर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट अँड डायरेक्शन रेशो. म्हणजे दोघांचे पण मी पोझिशन वेक्टर घेतोय. काय सांगा? पहिल्या लाईनचा पासिंग पॉईंट A1 बार किती येईल? अँगल काढताना ऍक्च्युली आपल्याला पासिंग पॉईंटची गरज आहे का? नाही, फक्त डायरेक्शन रेशो लागतात. पण लिहून ठेवू आपण. A1 बार किती येईल? I प्लस 2J, पुढे मायनस आहे म्हणतात प्लस 3K, आणि N1 बार काय येईल त्याच लाईनचा? I मायनस J प्लस 2K. त्यानंतर A2 बार 2I प्लस J प्लस K, आणि N2 बार I मायनस J प्लस किती होईल? 2K. ओके. एक झाला तुमचा A1, N1, A2, N2. ओके. आता आपल्याला अँगल काढायचा आहे. देअरफॉर
यू कॅन राईट हिअर काय अँगल बिटवीन टू लाईन, दोन लाईनच्या मधला अँगल काढायचा फॉर्म्युला काय आहे कॉस थिटा इज इक्वल टू मॉडमध्ये n1 बार डॉट n2 बार डिवायडेड बाय, तुम्ही याचा कार्टेशियनमध्ये फॉर्म्युला पाठ केला तरी चालतो. तो काय असतो a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 डिवायडेड बाय रूट पहिल्याचं मॅग्नेट्यूड दुसऱ्याचं मॅग्नेट्यूड, म्हणजे डायरेक्शन रेशो आपण रिप्रेझेंटेशन करतो a b c. मग ह्याला a1 b1 c1 म्हणा, ह्याच्याला a2 b2 c2. पण नॉर्मली वेक्टरमध्ये लक्षात ठेवा, कन्फ्यूज होत नाही जास्त. n1 बारची व्हॅल्यू किती आहे बघा, पुट करा i मायनस जे प्लस 2k डॉट n2 ची व्हॅल्यू किती आहे i मायनस जे प्लस 2k डिवायडेड बाय मॅग्नेट्यूड म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये पहिले n1चं काढा. मॅग्नेट्यूड कसं काढतात यांच्या आय जे केच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन. आयचा कोएफिशियंट 1चा स्क्वेअर 1, जेचा कोएफिशियंट 1चा स्क्वेअर 1, केचा कोएफिशियंट 2चा स्क्वेअर 4 इंटू ह्याचं मॅग्नेट्यूड आयचा 1चा स्क्वेअर 1, जेचा कोएफिशियंट मायनस 1चा स्क्वेअर 1, केचा किती आहे 2चा कोएफिशियंट 4. किती सांगा झालं अँगल बिटवीन द लाईन. एकदम सोपा चॅप्टर आहे, 5 मार्क तुम्हाला मिळू शकतात. डॉट प्रोडक्ट आय डॉट आय 1 इंटू 1 1, जे किती येतं -1 प्लस 1, के किती आहे 2 प्लस 2 2 इंटू 2 4 डिवायडेड बाय हे किती होईल 1 प्लस 4 मीन्स 6 रूट 6 इंटू अगेन रूट 6. कॅल्क्युलेशन करा 1 प्लस 4 प्लस हे 6 अपॉन किती रूट 6 इंटू रूट 6 अगेन 6 कॅन्सल 1. मॉडच्या आतमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर बाहेर आपण काय घेतो पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह असल्यानंतर पॉझिटिव्ह घ्या. देअर फोर थिटा इज इक्वल टू किती होईल कॉस इनवर्स 1 बरोबर ना. थिटा इज इक्वल टू किती येईल कॉस इनवर्स 1. आता कॅल्क्युलेट करा कॉस कुणाची व्हॅल्यू 1 असते 0ची. कॉस 0ची व्हॅल्यू किती 1, म्हणजे तुमचा अँगल किती आला 1. आता अँगल 1 का आला रे, कारण बघा ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो, एक मिनिट डायरेक्शन रेशो लिहिताना आपल्या इथं चुकले जा सॉरी. बघा अँगल बिटवीन द टू लाईन्स काढताना आपण काय करतोय पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉइंट अँड डायरेक्शन रेशो. हा a1 n1 पहिल्या लाईन झाला, a2 दुसऱ्या लाईनचा, फक्त आपण इथे उलटं घेतलं पासिंग पॉईंटच्या ठिकाणी डायरेक्शन रेशो. आता पासिंग पॉईंट काय सांगा दुसऱ्या लाईनचा a2 बार इज इक्वल टू i प्लस 2j प्लस 3k. दोघांचा पासिंग पॉईंट सेमच असतो अँगल काढताना. आणि n2 बार किती येईल 2i प्लस j प्लस किती k. ओके आता अँगल काढायचा फॉर्म्युला वापरायचा. बट अँगल बिटवीन द टू लाईन्स कॉस थिटा इज इक्वल टू मॉड n1 बार डॉट n2 बार डिवायडेड बाय मॉड n1 बार इंटू मॉड n2 बार. व्हॅल्यू पटपट टाकून द्या. n1 बारची व्हॅल्यू किती आहे बघा आता i मायनस जे प्लस 2k डॉट n2 बारची किती आहे 2i प्लस जे प्लस k डिवायडेड बाय मॅग्नेट्यूड ना n1 बारचं मॅग्नेट्यूड ह्यांच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन 1 प्लस 4 इंटू इथं 4 प्लस 1 कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन किती सांगा इथं कॉस थिटा इज इक्वल टू आय डॉट आय म्हणजे किती होईल 2 इंटू 1 2 जे डॉट जे -1 इंटू 1 -1 के डॉट के 2 इंटू 1 2 डिवायडेड बाय हे किती होईल रूट 6 इंटू रूट 6. सांगा किती येईल 2 - 1 1 1 प्लस 2 3 रूट 6 इंटू रूट 6 3 2 जा 1/2 आणि मॉडच्या आतमध्ये निगेटिव्ह असेल तर बाहेर पॉझिटिव्ह येतं. कॉस थिटा आपल्याला थिटा पाहिजे ना, देअरफॉर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1/2. आता कॉस कुणाची व्हॅल्यू 1/2 असते का, यस असती तर लिहायची, नसेल तर ॲज इट इज ठेवायचं. कॉस कुणाची व्हॅल्यू 1/2 असती 60ची 60 डिग्री. कॉस 60 डिग्री किती असतं 1/2 माहिती आहे ना. कॉस 60 इज इक्वल टू किती असतं 1/2. मग कॉस इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू किती असणार आहे 60. 60 म्हणजेच किती असतं पाय अपॉन
3. ओके, अँगल बिटवीन द टू लाईन्स. पुढचे दोन एक्झाम्पल फक्त हिंट सांगतो. अशा टाईपमध्ये पण क्वेश्चन तुम्हाला विचारतात सीईटीला जास्त. काय बघा, फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स. ही एक लाईन दिली आणि ही एक लाईन, पण लाईन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? नाही. आता कसं करतो बघा मी. देअरफॉर x इज इक्वल टू वाय कॉमा झेड इज इक्वल 0. मी इक्वेशन ऑफ लाईनमध्ये एक गणित दाखवलेलं लास्ट, बरोबर. x इज इक्वल टू वाय म्हणजे x अपॉन 1 इज इक्वल टू वाय अपॉन 1 इज इक्वल टू झेड इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे झेड डिवायडेड बाय 0 पाहिजे. झेडची व्हॅल्यू 0 येते, आपण इज इक्वल टू लॅम्बडा कन्सिडर करतो. जर झेडची व्हॅल्यू 0 येत असेल तर झेडचा डिनॉमिनेटर 0 इज इक्वल टू लॅम्बडा. किती होईल? 0 लॅम्बडा, बरोबर. म्हणून मी इज इक्वल टू 0 घेतलं. हे पहिलं इक्वेशन झालं. आता ह्या लाईनचे पासिंग पॉईंट काय येतील? देअरफॉर पोझिशन वेक्टर ऑफ पासिंग पॉइंट अँड डायरेक्शन रेशो. आपल्याला अँगल काढण्यासाठी फक्त काय लागतात? डायरेक्शन रेशो लागतात. पासिंग पॉईंट काय येतील? 0 0 0 आहे. डायरेक्ट डायरेक्शन रेशो लिहितो मी. काय? n1 बार इज इक्वल टू आय प्लस जे प्लस 0 के. म्हणजे लक्षात ठेवायचं, झेड नाही आहे म्हणजे XY प्लेन आहे, म्हणजे झेडची व्हॅल्यू फक्त 0 असते. दुसरं इक्वेशन काय आहे बघा, x इज इक्वल टू 0 कॉमा झेड इज इक्वल टू 0, म्हणजे झेड आणि x दोघं 0 आहेत, म्हणजे प्रेझेंट कुठला असणार? एक्स ॲक्सिस. म्हणजे एक्स अपॉन आपल्याला 0 घ्यावं लागलं. याची व्हॅल्यू 0 कधी येईल? डिनॉमिनेटर 0 असेल तर. आणि y प्रेझेंट आहे म्हणजे y इज अपॉन 1 आणि झेडची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे झेड अपॉन पण किती असणार आहे? 0. देअरफॉर पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो. किती येईल? n2 बार इज इक्वल टू 0i प्लस जे प्लस किती होईल? 0 के. हा झाला n1 बार, हा झाला n2 बार. आपल्याला पाहिजे काय? अँगल बिटवीन द टू लाईन्स. देअरफॉर कॉस थिटा, अँगल बिटवीन द टू लाईन्स लिहा तिथं वरती. कॉस थिटा इज इक्वल टू n1 बार डॉट n2 बार अपॉन मॉड n1 बार मॉड n2 बार. व्हॅल्यू पुटअप करा. काय येईल? n1 ची व्हॅल्यू किती आहे? आय प्लस जे प्लस 0 के. आय प्लस जे प्लस 0 के डॉट n2 ची व्हॅल्यू किती आहे? 0i प्लस जे प्लस 0 के डिवायडेड बाय मॉड n1 बार म्हणजे काय होईल? रूटमध्ये आय जे केच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ॲडिशन. आयचा किती? 1, जेचा 1, केचा 0. सेम इथं किती येईल? आयचा 0, जेचा 1 आणि केचा 0. किती सांगा पटकीन? आय डॉट आय 0, जे डॉट जे 1, के डॉट के 0, 1 प्लस 1 2 इंटू 1 म्हणजेच किती आलं? 1 अपॉन रूट 2. 0 प्लस 1 प्लस 0 1 आणि रूट 2 इंटू 1 रूट 2. कॉस थिटा आपल्याला पाहिजे काय? थिटा. मग कॉस इनवर्स किती होईल? कॉस कुणाची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 2 असती? 45 डिग्री. थिटाची व्हॅल्यू किती आली? 45 डिग्री. ओके, एक्झाम्पल सोपे असतात. तुम्ही फक्त रेग्युलर स्टडी करा, फॉर्म्युले पहिले लर्न करा, म्हणजे तुम्हाला जमलं. सेम एक्झाम्पल आहे, फक्त काय बघा तिथं x इज इक्वल टू किती दिलं आहे? मायनस वाय आणि झेड इज इक्वल टू 0. मग झेड ॲक्सिस नको, ह्याचा अर्थ काय होईल? x अपॉन 1 इज इक्वल टू वाय अपॉन मायनस 1. झेड अपॉन किती घेणार? 0. डायरेक्शन रेशो काढा. सेम अशीच लाईन x इज इक्वल टू 0 झेड इज इक्वल टू 0, म्हणजे वाय अपॉन 1 घ्या, दोघांची व्हॅल्यू डिवायडेड बाय 0 घ्या. सेम मागासर करा, फक्त इथं मायनस दिल्यामुळे मायनस 1 घेतलं. ओके, काय सांगितलं क्वेश्चन? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ द लाईन्स विच आर ॲट अ डिस्टन्स किती 3 युनिट फ्रॉम द पॉइंट. हा क्वेश्चन तुम्हीच करायचा आहे, मागासारखा सेम आहे. हा पॉइंट आहे ए पॉईंटपासून एक लाईन दिली आणि हेतून इथपर्यंत डिस्टन्स दिले आपण, आणि याला आपण पी कन्सिडर केलेलं. आणि पी पॉईंट काय घेतला होता आपण? एक्स वाय झेड. तो कसा कॅल्क्युलेट केला होता एक्स वाय झेड? ह्याला इज इक्वल टू लॅम्बडा कन्सिडर केलं होतं. लाईनचं इक्वेशन दिले ना, मग ह्याला इज इक्वल टू लॅम्बडा, याच्यावर एक्स वाय झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. ती इन द फॉर्म ऑफ काय येईल? लॅम्बडा. आणि पुन्हा आपण काय केलं होतं? ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो आणि ह्या लाईनचे डायरेक्शन प्रोडक्ट, पण तसं इथं करायचं नाही. ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला काय दिले? डिस्टन्स. मग डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आणि डिस्टन्सची व्हॅल्यू किती घ्यायची? 3, आणि ते सॉल्व्ह करून तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची. सिंपल क्वेश्चन आहे, करा तुम्ही ते होमवर्कला. ओके, अशा पद्धतीने आपण थांबू. चॅप्टर आपला सगळे संपलेले, आपलं सॉरी लाईन चॅप्टर संपलेला आहे. तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करा, मग तुम्हाला ते जमेल. आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा टॉपिक चालू करू.